नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र गुरव आपलं या ठिकाणी स्वागत करतो। मित्रांनो, इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला टेन्स म्हणजे काळ यांचा वापर कसा करावा, कुठे करावा हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। इंग्रजी शिकण्याची पहिली पायरी म्हणजे टेन्स। मराठीत बोलताना सुद्धा आपण टेन्सेसचा वापर करतो, परंतु आपल्याला मात्र याची जाणीव नसते। कोणतीही भाषा तुम्हाला अवगत करायची असेल, शिकायची असेल, त्या भाषेमध्ये तुम्हाला प्रभुत्व किंवा तुम्हाला ती भाषा अधिक चांगल्या पद्धतीने शिकायची असेल तर त्या भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो। आणि या व्याकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे काळ, टेन्स। मराठीमध्ये सुद्धा आपण काळचा वापर करतो। आता मी जे काही वाक्य बोलत आहे त्या वाक्यांमध्ये सुद्धा मी टेन्सेसचा वापर करून वाक्य बोलत आहे, परंतु ते ऐकणारा म्हणजे तुम्हाला आणि बोलणारा म्हणजे मला याची जाणीव नसते। जसं जाणीव नसते, इथे आता त ता तो ती ते आलं। मी बोलत आहे म्हणजे या ठिकाणी आहे हा शब्द आला। यावरून आपल्या लक्षात येईल की वाक्यांमध्ये आपण वर्तमान काळातली वाक्य वापरतो, भूतकाळातली वाक्य वापरतो आणि भविष्यकाळातली वाक्य सुद्धा वापरतो। मग मराठी, इंग्लिश या दोघांमध्ये टेन्सेस आपण कसे ओळखायचे, तर त्यासाठी सर्वप्रथम आपण मराठी समजून घेऊया। बघा, जेव्हा जेव्हा आपण वाक्य बोलतो आणि वाक्याच्या शेवटी त ता तो ती ते अशी अक्षरं येतात किंवा आहे किंवा आहेत अशी शब्द येतात, तेव्हा समजून घ्या ती वाक्य आहे वर्तमान काळातली, म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये असलेली। उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघू शकतो, या ठिकाणी तो इंग्रजी बोलतो, शेवटी तो आला। ओके, तो इंग्रजी बोलत आहे, आहे। तो इंग्रजी बोललेला आहे, तो इंग्रजी बोलत आलेला आहे। या सगळ्या वाक्यांमध्ये त ता तो ती ते किंवा आहे, आहेत असे शब्द आलेले आहेत, म्हणजेच ही जी वाक्य होती ही वाक्य होती वर्तमान काळातली। आता भूतकाळ, मराठीमध्ये भूतकाळात कोणते शब्द येतात आणि अक्षरे येतात ते आपण बघूया। जेव्हा जेव्हा बोलताना आपण वाक्याच्या शेवटी ल, ला, लो, ली, ले किंवा होता, होती, होते अशी शब्द येतात, तर अशी वाक्य ही भूतकाळातली वाक्य असतात। उदाहरणार्थ तो इंग्रजी बोलला। बघा, या ठिकाणी 2 नंबरच्या या बॉक्समध्ये आपल्याला दिसेल तो इंग्रजी बोलला, तो इंग्रजी बोलत होता, तो इंग्रजी बोललेला होता, तो इंग्रजी बोलत आलेला होता। म्हणजे या सगळ्या वाक्यांमध्ये ल, ला, लो, ली, ले किंवा होता, होती, होते अशी शब्द आलेली आहेत, म्हणजे ही वाक्य होती भूतकाळातली, म्हणजेच पास्ट टेन्समध्ये असलेली। आता फ्युचर टेन्स म्हणजेच आपला भविष्यकाळ। आता या ठिकाणी आपण बघू शकतो भविष्यकाळामध्ये असेल, असेन, असणार, बोलणार, खाणार अशा पद्धतीचे शब्द किंवा अक्षरे येतात, म्हणजे ल, न, नार अशी शब्द येतात किंवा अक्षरे येतात। उदाहरणार्थ तो इंग्रजी बोलेल किंवा बोलेन किंवा बोलणार। ओके, तो इंग्रजी बोलत असेल, तो इंग्रजी बोललेला असेल, तो इंग्रजी बोलत आलेला असेल।
या वाक्यांमध्ये ल न असेल, ल असेन न आणि असणार नार अशा प्रकारचे शब्द येतात किंवा अक्षरे येतात. आता हे मी का सांगितलं मित्रांनो, हे झाले मराठीचे वाक्य. अगदी अशाच पद्धतीचे इंग्रजीमध्ये सुद्धा वाक्य असतात. जेव्हा जेव्हा आहे, आहेत असं आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण वापरतो एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज. जेव्हा आपल्याला भूतकाळात होता, होती, होते असे शब्द वापरायचे असतात तेव्हा आपल्याला वापरायचा असतो वॉज, वेर, हॅड, डीड. आणि जेव्हा आपल्याला भविष्यकाळासाठी ल, न, नार असे शब्द वापरायचे असतात तेव्हा आपण इंग्रजीमध्ये वापरतो शाल, विल. ओके, तर हे होती मराठीची वाक्यरचना प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्समध्ये. आता इंग्रजी असो की मराठी असो, या वाक्यांमध्ये आपल्याला क्रियापदं वापरावी लागतात. क्रियापदांशिवाय तुम्ही कोणतंही वाक्य बनवू शकत नाही. मग क्रियापदं कशी असतात? क्रियापदांच्या कोणता फॉर्म, कोणतं रूप आपल्याला कुठे वापरायचं असतं हे ज्याला लक्षात आलं त्याला इंग्रजी लवकर समजते किंवा लवकर बोलता येते, लिहिता येते. जसं आता बोलतो, बोलला, बोललेला, बोलत असा बोलणे या क्रियापदाचे मी वेगळे वेगळे रूप वापरलेत मराठीमध्ये. तसं इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला व्हर्बचे, क्रियापदाचे वेगळे वेगळे रूप वापरावे लागतात. मग आता वेगळी वेगळी रूपं म्हणजे कोणती किंवा वेगवेगळी रूपं म्हणजे किती? तर वेगळी वेगळी रूपं जास्त नाही आहेत मित्रांनो. फक्त 4 क्रियापदाची रूपं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. क्रियापदाची 4 रूपे, 4 फॉर्म्स ऑफ द वर्ब. पहिला फॉर्म. विविध फॉर्ममध्ये क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप. म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये आपल्याला 4 रूपं वापरावी लागतात. क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे दुसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप, क्रियापदाचे चौथे रूप. क्रियापद म्हणजे वर्ब. वर्ब 1, वर्ब फर्स्ट फॉर्म, वर्ब सेकंड फॉर्म, वर्ब थर्ड फॉर्म, वर्ब फोर्थ फॉर्म. जेवढी जास्त क्रियापदं आणि जेवढी जास्त क्रियापदाची रूपं तुम्हाला माहिती असतील तेवढ्या उत्तमरित्या तुम्ही इंग्रजी बोलू शकतात, समजू शकतात, लिहू शकतात. कारण क्रियापदांशिवाय कोणतीही भाषा तयार होत नाही. इंग्रजीमध्ये सुद्धा तसंच. मग इंग्रजीमध्ये तुम्हाला जेवढी जास्त क्रियापदं माहिती असतील आणि क्रियापदाची फॉर्म्स माहिती असतील तेवढ्या उत्तम पद्धतीने तुम्ही इंग्रजीचा वापर करू शकतात. जसं मी क्रियापदाची वेगळी रूपं सांगितलीत, त्यानुसार क्रियापदाचे एकूण 4 फॉर्म्स मी तुम्हाला सांगितलेत. मग हे 4 फॉर्म्स कसे असतात ते आपण आता बघूया. जेव्हा आपल्याला क्रियापदाची वेगळी रूपं ही वापरायची असतात, मग त्यांची वेगळी रूपं कशी ओळखायची असतात यासाठी अगदी सहज आणि साधं एक उपाय आहे. तो म्हणजे त्या क्रियापदाच्या शेवटी आपल्याला काय अक्षरं येतात हे आपल्याला लक्षात घेतली पाहिजे किंवा यावर आपण निरीक्षण केलं पाहिजे. जसं काही क्रियापदांच्या शेवटी त, ता, तो, ती, ते, ल, ला, लो, ली, ले, ओके, लेला, लेली, लेले, त अशा पद्धतीची अक्षरं येतात आणि त्यानुसार त्याची वेगळी रूपं असतात. उदाहरणार्थ आपण एक वर्ब बघूया, राईट. राईट हा एक आपण वर्ब घेतला. या राईट वर्बला राईट म्हणजे काय? तर तुमच्यापैकी बरीच लोक म्हणतील लिहिणे. स्पीक म्हणजे काय? बोलणे. रीड म्हणजे काय? वाचणे.
परंतु मित्रांनो ते चुकीचे आहे. हो. राईट. राईट म्हणजे लिहितो, लिहिते, लिहितात. रीड. रीड म्हणजे वाचतो, वाचते, वाचतात. स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे नाही, बोलतो, बोलते, बोलतात या पद्धतीने. तर मग या व्हर्ब्सची 4 फॉर्म्स कशी असतात आणि त्याचे मराठी अर्थ कसा होतो ते आधी आपण समजून घेऊया. राईट हा V1 आहे, वर्बचा पहिला फॉर्म. राईटचा अर्थ काय होतो? लिहितो, लिहिते, लिहितात. राईट या शब्दाच्या या व्हर्बच्या सेकंड फॉर्म आहे रोट. लिहिला, लिहिली, लिहिले. व्हर्बचा सेकंड फॉर्म. व्हर्बच्या सेकंड फॉर्मला आपण म्हणतो पास्ट फॉर्म. ओके. व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला आपण म्हणतो बेस फॉर्म, रूट फॉर्म, वर्ब फर्स्ट फॉर्म असे म्हणतो. राईट लिहितो, लिहिते, लिहितात. रोट लिहिला, लिहिली, लिहिले. आणि वर्बचं आता थर्ड फॉर्म कसं येईल? वर्बचं हे थर्ड फॉर्म असेल रिटन. रिटन. रिटन मीन्स लिहिलेला, लिहिलेली, लिहिलेले. वर्बच्या थर्ड फॉर्मला आपण काय म्हणत असतो? पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल. ओके. आणि व्हर्बला आयएनजी लावला की तो तयार होतो क्रियापदाचे चौथे रूप. आयएनजी लावला, आयएनजी लावलेला कोणताही फॉर्म असेल व्हर्बचा त्याला आपण म्हणतो प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच VING फॉर्म. ओके. रायटिंग म्हणजे लिहित. यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, व्हर्बच्या शेवटी त, ता, तो, ती, ते असेल तर तो असतो V1. व्हर्बच्या शेवटी ल, ला, लो, ली, ले असे असतील तर तो असतो V2. व्हर्बच्या शेवटी लेला, लेली, लेले असे अक्षर शब्द असतील तर तो असतो वर्ब थर्ड फॉर्म. आणि व्हर्बच्या शेवटी त असं जर असेल म्हणजे ING असेल तर तो असतो लिहित, रायटिंग, बोलत, स्पीकिंग, वाचत, रीडिंग या पद्धतीने. तर नक्कीच तुम्हाला वर्बचे फॉर्म्स कसे लक्षात ठेवावे हे लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो क्रियापदाचे पहिले रूप. क्रियापदाचे पहिले रूप आपण कुठे वापरतो? सिंपल प्रेझेंटमध्ये. आणि मराठीमध्ये बोलत असताना वाक्याच्या शब्दाच्या शेवटी काय येतं? त, ता, तो, ती, ते आहे की नाही. उदाहरणार्थ प्ले. खेळतो, खेळते, खेळतात या पद्धतीने. सेकंड फॉर्म आपण बघू शकतो. वर्बचे सेकंड फॉर्म हा वापरतो आपण सिंपल पास्टमध्ये, सिंपल पास्ट टेन्समध्ये. मग सिंपल पास्ट टेन्समध्ये मग मराठीमध्ये वाक्य कसं ओळखायचं? ज्या वाक्याच्या शब्दाच्या शेवटी ल, ला, लो, ली, ले किंवा च, चा, चो, ची, चे असे शब्द अक्षर असतात ती वाक्य किंवा ती व्हर्ब असतात पास्ट टेन्सची. कोणता पास्ट टेन्सची? सिंपल पास्ट टेन्सची. फॉर एक्झाम्पल प्लेड, खेळला, खेळली, खेळले किंवा खेळायच्या, खेळायची, खेळायचे. व्हर्बच्या थर्ड फॉर्म म्हणजे V3. कोणताही परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरावा लागतो. व्हर्बच्या थर्ड फॉर्मला आपण म्हणतो पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल when we use it in any perfect tense. कोणताही परफेक्ट टेन्समध्ये. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट वर्बचं थर्ड फॉर्मच वापरावं लागतं. क्रियापदाला ING म्हणजे मराठीमध्ये त. फॉर एक्झाम्पल प्लेइंग म्हणजे खेळत, स्पीकिंग म्हणजे बोलत, रीडिंग म्हणजे लिहित. म्हणजे कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये
कोणत्याही कंटिन्यूअस टेन्समध्ये आपल्याला ING वापरावा लागतो. होतो प्रेझेंट कंटिन्यूअस, पास्ट कंटिन्यूअस, फ्युचर कंटिन्यूअस. कोणताही कंटिन्यूअस टेन्समध्ये आपल्याला ING लावलेला वर्ब वापरावा लागतो. तर अशा पद्धतीने आपण काय समजून घेतलं? क्रियापदाचे पहिले रूप मराठी आणि इंग्लिशमध्ये कसे ओळखावेत, क्रियापदाचे दुसरे रूप, तिसरे रूप, चौथे रूप मराठीमध्ये कसे असतात आणि इंग्लिशमध्ये ते कसे वापरावे लागतात. तर म्हणजे V1 वापरावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे ल म्हणजे V2 वापरावं लागेल. मी पुढे तुम्हाला सांगणार म्हणजे आपल्याला शॅल विल वापरावं लागणार. मी आता बोलत आहे म्हणजे आता बोलत म्हणजे ING वापरावं लागेल. तर कोणत्या वेळेस क्रियापदाचा कोणता फॉर्म वापरावा हे आपल्याला आधी समजलं पाहिजे. इज इट ओके? येस. आणि यांच्यासोबत कोणता हेल्पिंग वर्ब वापरावा हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते? तर हेल्पिंग वर्ब्स एमेजार, वॉज, वेअर, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, ऑट टू, नीड टू, डे टू, यूज टू, मस्ट ही जी आहेत ही सर्व 24 हेल्पिंग वर्ब्स आहेत. यांचासुद्धा आपल्याला वापर करावा लागतो. आता हे 24 हेल्पिंग वर्ब्स जे आहेत या 24 हेल्पिंग वर्ब्स अगदी सहजतेने आपण लक्षात ठेवू शकतो. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स लक्षात घेऊया. हेल्पिंग, हेल्प म्हणजे मदत, सहाय्य. जो मुख्य क्रियापदाला टेन्स कोणता आहे हे मदत करतो असा शब्द म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. मी बोलत आहे हा सहाय्यकारी क्रियापद आणि बोलत आहे मुख्य क्रियापद. आय एम स्पीकिंग. मी बोलत होतो वॉज हा आहे हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. तो भूतकाळ असं दाखवतोय आणि स्पीकिंग हा मुख्य क्रियापद बोलत. मी बोलत असणार शॅल बी, आय शॅल बी स्पीकिंग. शॅल हा झाला हेल्पिंग वर्ब जो भविष्यकाळ दाखवतोय, भविष्यकाळ आहे असं दाखवण्यासाठी हेल्प करतोय. आणि स्पीकिंग हा झाला मेन वर्बच्या फोर्थ फॉर्म VING. तर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब्स V1, V2, V3, V4 यांचा योग्य वापर कुठे करायचा, कसा करायचा, केव्हा करायचा हे ज्याला समजलं त्याला इंग्रजी समजली. इंग्रजी शिकण्यासाठी एवढंच तुम्हाला प्राथमिक स्वरूपात करायचं आहे. आता जसं मराठीमध्ये एकूण 3 टेन्स आहेत तसं इंग्रजीमध्ये सुद्धा 3 टेन्स आहेत. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स, भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. ओके. आता या तिन्ही काळातले आपण 4 उपप्रकार पडतात. त्यांच्यापैकी पहिला प्रकार साधा काळ. साधा काळ म्हणजे काय? साधा टेन्स जी नेहमी घडणारी जी काही गोष्ट असते त्यासाठी आपण सिंपल टेन्स वापरतो आणि सिंपल टेन्ससाठी आपण एकतर V1 किंवा V2 वापरत असतो. मग आता आपण बघूया सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर या तिघांपैकी आता आपण बघूया सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट टेन्स हा काय असतो? जेव्हा एखादी क्रिया नेहमी घडते, आपली सवय दाखवते किंवा वर्तमानात एखादी नेहमी घडणारी गोष्ट असते ती दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप वापरतो. जसं मी शाळेत जातो, मी बोलतो, मी खातो, मी सकाळी 7 वाजता उठतो किंवा 7 वाजता शाळेत जातो, मी 12 वाजता जेवण करतो, मी रात्री 11 वाजता झोपतो. म्हणजे नेहमीच्या क्रिया दाखवण्यासाठी वर्बचे पहिले फॉर्म वापरतात आणि हा असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. त्याचबरोबर जी सामान्य स्वरूपातली सत्य असतात, सवय असते, तथ्य असतं, वैश्विक सत्य असतात,
असे दाखवण्यासाठी सुद्धा V1 वापरून सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण वापरत असतो. उदाहरणार्थ, मी क्रिकेट खेळतो, आय प्ले क्रिकेट. तो फुटबॉल खेळतो, ही प्लेज फुटबॉल. ती इंग्रजी शिकविते, शी टीचेस इंग्लिश. आता या ठिकाणी तुमच्या कन्फ्युजन झालं असेल, मी ही शी यांना यस किंवा यस लावला. जसं आय प्ले फुटबॉल आणि ही प्लेज फुटबॉल, यस लावला. आय टीच इंग्लिश, ही टीचेस इंग्लिश किंवा शी टीचेस इंग्लिश किंवा राम टीचेस इंग्लिश किंवा सीता टीचेस इंग्लिश, तर यस किंवा यस लावला. तर का मित्रांनो, जेव्हा तुम्हाला सिम्पल प्रेझेंटमध्ये V1 वापरायचा असतो आणि V1 वापरताना करता म्हणजे आय, वी, यू, दे, ही, शी, इट, राम, श्याम, सीता, गीता, अमर, अकबर, अँथनी, कोणीही असो, हे आहेत करता. आणि करता जर समजा एक वचन तृतीय पुरुषी असेल म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर, तर आपण क्रियापदाला यस किंवा इयस लावतो. उदाहरणार्थ, आय, वी, यू, दे प्ले, ही प्लेज, शी प्लेज, इट प्लेज, राम प्लेज, सीता प्लेज, या पद्धतीने. ओके. आता आपण बघूया पुढचा टेन्स. पुढचा टेन्स आहे मित्रांनो सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट हा सुद्धा भूतकाळात एखादी क्रिया घडली, झाली हे दाखवण्यासाठी वापरतो किंवा भूतकाळात एखादी क्रिया नेहमी घडायची असं दाखवण्यासाठी सुद्धा हा टेन्स वापरतो. यामध्ये आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, सिम्पल पास्टमध्ये आपल्याला वापरायचा असतो क्रियापदाचे दुसरे रूप. क्रियापदाचे दुसरे रूप आपल्याला या ठिकाणी वापरायचे असतं. म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म, पास्ट फॉर्म आपल्याला वापरायचं असतं. वर्बचं पास्ट फॉर्म मराठीमध्ये काय अर्थ होतो त्याचा? ल, ला, लो, ली, ले किंवा च, चा, चो, ची, चे या पद्धतीने. मी क्रिकेट खेळलो, आय प्लेड क्रिकेट. मी काल क्रिकेट खेळलो, आय प्लेड क्रिकेट येस्टरडे. ते शाळेत गेले, दे वेंट टू स्कूल. तो गेल्या आठवड्यात त्याच्या मित्राकडे गेला, ही विजिटेड हिज फ्रेंड लास्ट वीक. गेला, भेटला, आहे की नाही, एकच विजिटेड किंवा वेंट. किंवा विजिटेड असेल तर भेटला आणि गेला तर याचा अर्थ होईल वेंट. या ठिकाणी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा मराठी वाक्यामध्ये ल, ला, लो, ली, ले असे शब्द येतात तेव्हा तुम्हाला वर्बचे सेकंड फॉर्म वापरायचे आहे. जसं प्ले वर्ब फर्स्ट, प्लेड वर्ब सेकंड, राईट वर्ब फर्स्ट, रोट वर्ब सेकंड. मी बोललो, आय स्पोक. मी इंग्रजी बोललो, आय स्पोक इंग्लिश. मी मित्रांसोबत इंग्रजी बोललो, आय स्पोक इंग्लिश विथ फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत इंग्रजी बोललो, आय स्पोक इंग्लिश विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत काल इंग्रजी बोललो, आय स्पोक इंग्लिश विथ माय फ्रेंड्स येस्टरडे. ओके. ल, ला, लो, ली, ले V2, त, ता, तो, ती, ते V1. येस. आता आपण बघूया सिम्पल फ्युचर. असेल, असेन, असणार म्हणजे भविष्य काळामध्ये हा टेन्स वापरतात किंवा हे वापरतात. मग एखादी गोष्ट घडणार, होईल असं दाखवण्यासाठी आपण हा टेन्स वापरतो. भविष्यकाळ जिथे जिथे असेल, असेल, असेन, असणार तिथे तिथे आपल्याला शाल आणि विल वापरावा लागतो. शाल आणि विल वापरावा लागतो. कुठे कुठे? जिथे जिथे आपल्याला असेल, असेन, असणार असे शब्द वापरायचे असतात त्या वाक्यांमध्ये आपल्याला शाल आणि विल वापरावे लागतात. उदाहरणार्थ, मी क्रिकेट खेळणार, आय शाल प्ले क्रिकेट.
ती क्रिकेट खेळणार. शी विल प्ले क्रिकेट. ती परीक्षेसाठी अभ्यास करणार. शी विल स्टडी फॉर द एक्झाम. ते पार्टीला येतील. दे विल कम टू द पार्टी. आता महत्त्वाचे, असेल, असेन, असणार, असं असेल तेव्हा आपण शॅल विल वापरतो. एक गोष्ट या ठिकाणी अधिक महत्त्वाची आहे. आय आणि वी करता जर असतील तर तुम्ही शॅल वापरावा. ओके. आणि इतर कोणीही असो, इतर कोणीही असला की तुम्ही त्यांना काय वापरू शकतात? विल. आणि जर समजा तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन असेल तर प्रत्येकाला सरसकट विल वापरला बोलताना तरीही चालतो, मात्र लिहिताना आपल्याला हे नियम पाळावे लागतात. आता आपण बघूया, सिंपल प्रेझेंट बघितला, सिंपल पास्ट बघितला, सिंपल फ्युचर बघितला. आता आपण सर्व कंटिन्युअस टेन्स बघणार आहोत. कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्समध्ये काय असतो मित्रांनो? आय एन जी. कंटिन्युअस टेन्स कोणताही असो, कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला वापरायचा असतो आय एन जी. आय एन जी फॉर्म वापरायचा असतो. सिंपल, अगदी सिंपल. प्रेझेंट असेल तर एम इज आर, पास्ट असेल तर वॉज वेअर, फ्युचर असेल तर शॅल विल. ओके. आता जर एखाद्या वेळेस बोलत असताना एखादी क्रिया सुरू आहे, एखादी क्रिया सुरू आहे, आता एखादी क्रिया सुरू आहे, वर्तमानात एखादी क्रिया सुरू आहे, अशा वेळी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. वर्तमानात एखादी क्रिया सुरू आहे असं दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. उदाहरणार्थ, मी बोलत आहे, आय एम स्पीकिंग. मी क्रिकेट खेळत आहे, आय एम प्लेइंग क्रिकेट. ती पुस्तक वाचत आहे, शी इज रीडिंग अ बुक. राम बोलत आहे, राम इज स्पीकिंग. थोडक्यात मराठीमध्ये तुम्हाला त हा शब्द येतो आणि आहे आहेत म्हणजे एम इज आर. आहे आहेत म्हणजे एम इज आर आणि त म्हणजे आय एन जी. त आहे म्हणजे एम इज आर, आय एन जी, व्ही आय एन जी. बोलत आहे, एम इज आर स्पीकिंग. खेळत आहे, एम इज आर प्लेइंग. अभ्यास करत आहे, एम इज आर स्टडिंग. एम आय असेल तेव्हा वापरतो. इज, एम इज आर पैकी इज हा एक वचन करता असेल तेव्हा वापरतात आणि आर हा अनेक वचन करता असेल तेव्हा वापरतात. आय एम स्पीकिंग, यू आर स्पीकिंग, दे आर स्पीकिंग. इज केव्हा वापरतो? एक वचन करता असेल तेव्हा. ही इज स्पीकिंग, शी इज स्पीकिंग, राम इज स्पीकिंग. येस. त आहे, ते नाचत आहेत, दे आर डान्सिंग. ती वाचत आहे, शी इज रीडिंग. ते अभ्यास करत आहेत, दे आर स्टडिंग. ती पुस्तक वाचत आहे, शी इज रीडिंग अ बुक. मी तुमच्या समोर बोलत आहे, आय एम स्पीकिंग इन फ्रंट ऑफ यू. तर या पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस वापरतो. आता आपण बघूया पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसचा वापर काय असतो मित्रांनो? अगदी सिंपल. वॉज वेअर म्हणजे होता, होती, होते आणि आय एन जी याचा अर्थ होतो, आय एन जी याचा अर्थ होतो वर्बला आय एन जी. त भूतकाळात एखादी क्रिया सुरू होती असं दाखवण्यासाठी आपण वॉज वेअर व्ही आय एन जी वापरतो म्हणजे पास्ट कंटिन्युअस वापरतो. पास्ट कंटिन्युअस वापरत असताना आपल्याला काय करायचं असतं? वॉज वेअर व्ही आय एन जी वापरायचा असतो. उदाहरणार्थ, मी बोलत होतो, मी बोलत होतो, आय वॉज स्पीकिंग. ती बोलत होती, शी वॉज स्पीकिंग. ते नाचत होते, दे वेअर डान्सिंग. या ठिकाणी वॉज आणि वेअर हा शब्द आपण वापरत आहोत. काय वापरत आहोत? वॉज आणि वेअर.
वॉज, वेअर. वॉज हा केव्हा वापरायचा? एक वचन करता असेल तेव्हा. आणि वेअर केव्हा वापरायचा? अनेक वचन करता असेल तेव्हा. येतं लक्षात? वॉज एक वचनसाठी, वेअर अनेक वचनसाठी. आता करता आय, वी, यू, दे, ही, शी, इट, राम, श्याम, सीता घेतात. आय वॉज, यू वेअर, वी वेअर, दे वेअर, ही इज, शी इज. तसं ही वॉज, शी वॉज, इट वॉज, राम वॉज, सीता वॉज. या ठिकाणी ते क्रिकेट खेळत होते. दे वेअर प्लेइंग क्रिकेट. मी काल क्रिकेट खेळत होतो. आय वॉज प्लेइंग क्रिकेट येस्टरडे. ती रात्री 8 वाजता अभ्यास करत होती. शी वॉज स्टडिंग ॲट 8 PM. जेव्हा मी कॉल केला तेव्हा ते झोपले होते. दे वेअर स्लीपिंग व्हेन आय कॉल्ड. सगळ्यात महत्त्वाचा विषय त होता, त होती, त होते म्हणजे वॉज, वेअर, VING. त आहे, त आहेत म्हणजे MEARE, VING. पुढे कंटिन्यूअस, फ्युचर कंटिन्यूअस. फ्युचर कंटिन्यूअस केव्हा वापरतो मित्रांनो? फ्युचर कंटिन्यूअसचा वापर असतो जेव्हा जेव्हा तुम्हाला भविष्यामध्ये एखादी क्रिया सुरू असेल असं दाखवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्यूअसचा वापर करतो. फ्युचर कंटिन्यूअस. मग फ्युचर कंटिन्यूअस हा काय असतो? जेव्हा एखादी क्रिया भविष्यात सुरू असेल असं दाखवण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्यूअस वापरतो. फ्युचरमध्ये शाल आणि विल हा शब्द येतो. फ्युचरमध्ये कोणते शब्द येतात? शाल आणि विल. फ्युचरमध्ये आपल्याला वापरायचा असतो शाल आणि विल. आणि एखादी क्रिया सुरू आहे हे दाखवण्यासाठी आपण वर्बच्या 3rd फॉर्म, 4th फॉर्म, 2nd फॉर्म, 1st फॉर्म, कोणता फॉर्म वापरतो? येस, आपण वापरतो वर्ब 4th फॉर्म म्हणजे वर्बला ING असलेलं फॉर्म. म्हणजे आपण या ठिकाणी वापरू शकतो शॅल बी, विल बी, VING. ओके. मग मी इंग्रजी बोलत असणार. आय शॅल बी स्पीकिंग इंग्लिश. तो क्रिकेट खेळत असणार. ही विल बी प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत असणार. आय शॅल बी किंवा आय विल बी प्लेइंग क्रिकेट. ती 9 वाजता अभ्यास करत असणार. शी विल बी स्टडिंग ॲट 9 PM. ते प्रोजेक्टवर काम करत असणार. दे विल बी वर्किंग ऑन द प्रोजेक्ट. मराठीमध्ये त म्हणजे ING आणि असेल, असेन, असणार साठी शॅल बी, विल बी. आता आपण बघूया परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स कुठे वापरतात, कसे वापरतात? परफेक्ट टेन्स वापरण्यासाठी मित्रांनो आपल्याला क्रियापदाचे 3रे फॉर्म वापरावे लागते. क्रियापदाचे 3रे फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरावा लागतो. चला बघूया. प्रेझेंटसाठी आपल्याला वापरावा लागतो हॅव, हॅज. पास्टसाठी वापरावा लागतो हॅड. आणि फ्युचरसाठी वापरावा लागतो शॅल हॅव, विल हॅव. सिंपल. सर्वप्रथम आपण बघूया प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वर्तमानामध्ये म्हणजे आत्ता एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असं दाखवण्यासाठी आपण काय वापरत असतो? प्रेझेंट परफेक्ट. उदाहरणार्थ मी खेळलेलो आहे. आय हॅव प्लेड. ती खेळलेली आहे. शी हॅज प्लेड. तिने तिचं गृहपाठ पूर्ण केलेला आहे. शी हॅज फिनिश्ड किंवा शी हॅज कम्प्लिटेड.
हर होमवर्क. ते घरी गेलेले आहेत. दे हॅव गॉन होम. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, हॅव आणि हॅज अतिशय महत्त्वाचा एक विषय आहे की अनेकदा बोलताना लिहिताना आपण या ठिकाणी मिस्टेक्स करतात. हॅव आणि हॅज. आता जेव्हा जेव्हा आय, वी, यू, दे आणि अनेक वचनकर्ते असतात तेव्हा आपल्याला वापरावे लागतात हॅव. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, दे हॅव, बॉईज हॅव, गर्ल्स हॅव. आणि जेव्हा जेव्हा एकवचन म्हणजे कोणते? थर्ड पर्सन सिंग्युलर. उदाहरणार्थ ही, शी, इट, राम, सीता, अमर, अकबर, एंथनी, कोणी असो, यांना आपण वापरतो हॅज. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राम हॅज, सीता हॅज, या पद्धतीने. हा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आय, वी, यू, दे हॅव. ही, शी, इट, नाउन हॅज. आय, वी, यू, दे हॅव. ही, शी, इट, नाउन हॅज. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता मी क्रिकेट खेळलेलो आहे. आय हॅव प्लेड क्रिकेट. प्लेड हा वर्बचा थर्ड फॉर्म वापरला. तिने अभ्यास केलेला आहे. शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क. ते घरी आलेले आहेत. दे हॅव कम किंवा ते घरी गेलेले आहेत. दे हॅव गॉन होम, या पद्धतीने. लेला, लेली, लेले म्हणजे वर्ब थर्ड फॉर्म. आहे, आहेत यासाठी हॅव आणि हॅज आला. आता सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. आपण बघणार आहोत पास्ट परफेक्ट टेन्स. भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती असं दाखवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. पास्ट परफेक्ट टेन्स. उदाहरणार्थ भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती असं दाखवण्यासाठी मी बोललेलो होतो, तो आलेला होता, ते गेलेले होते. म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती असं दर्शविण्यासाठी पूर्ण भूतकाळ रूप वापरतात. फॉर एक्झाम्पल एस प्लस हॅड प्लस V3 म्हणजे हॅड वापरून आपल्याला V3 वापरायचा आहे. तो येण्यापूर्वी मी क्रिकेट खेळले होते किंवा खेळलेलो होतो. आय हॅड प्लेड क्रिकेट बिफोर ही अराइव्ड. तिने जेवण केलेलं होतं. शी हॅड इटन लंच. शी हॅड इटन हर लंच. किंवा मी कॉल केल्यावर तिने तिचे जेवण केलेलं होतं. शी हॅड इटन हर लंच वेन आय कॉल्ड. थोडक्यात मी खेळलेलो होतो. आय हॅड प्लेड. ती खेळलेली होती. शी हॅड प्लेड. म्हणजे या ठिकाणी हॅव, हॅज, हॅज इथे त्याचं काही बंधन नाही. प्रत्येकाला सरसकट आपण हॅड वापरू शकतो. प्रत्येक कोणताही कर्ता असला की त्याला हॅड वापरायचा आणि क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे. लेला, लेली, लेले म्हणजे V3 आणि होता, होती, होते म्हणजे हॅड. लेला, लेली, लेले म्हणजे V3. ओके. आहेसाठी हॅव हॅज, होतासाठी हॅड आणि तसंच फ्युचरसाठी आपण वापरतो शॅल हॅव, विल हॅव. भविष्यात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असं दाखवण्यासाठी आपल्याला शॅल हॅव, विल हॅव, V3 वापरावा लागतो. भविष्यात एखादी क्रिया एखाद्या विशिष्ट वेळी पूर्ण होईल असं दर्शवण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतो. फ्युचर परफेक्टमध्ये आपल्याला V3 वापरायचे आहे. पण V3 वापरताना काय वापरणार? शॅल हॅव, विल हॅव. मी क्रिकेट खेळलेलो असणार. आय शॅल हॅव प्लेड क्रिकेट. मी 5 वाजेपर्यंत क्रिकेट खेळलेले असणार. आय
shall have played cricket by 5 PM. तिने तिचं किंवा ती उद्या तिच्या गृहपाठ पूर्ण केलेले असणार किंवा तिने तिच्या गृहपाठ उद्या पूर्ण केलेला असणार. शी विल हॅव कम्प्लीटेड हर होमवर्क बाय टुमॉरो. अगदी नियम या ठिकाणी सारखाच. आय, वी यांना शाल आणि इतर सगळ्यांना विल. आय शाल हॅव, वी शाल हॅव आणि बाकी सगळ्यांना आपण विल हॅव वापरू शकतो. तर नक्कीच तुम्हाला सिम्पल टेन्स तता तो तिथे V1, सिम्पल पास्ट V2 ल ला लो ली ले, सिम्पल फ्युचर असेल असे न असणार, त आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस एमिजार VING, त होता त होती त होते वॉज वेअर VING, असेल असे नसणार त असेल असे नसणार शॅल बी विल बी VING. आणि आता नुकतंच आपण बघितलं परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट. लेला लेली लेले म्हणजे V3 आहे म्हणजे हॅव हॅज V3, लेला लेली लेले V3 आणि होता होती होतेसाठी हॅड V3. फ्युचर असेल असे नसणार साठी शॅल बी विल शॅल हॅव विल हॅव आणि V3 साठी बिन. ओके, किंवा आपण म्हणू शकतो V3. पुढे आता आपण बघणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस काय असतो मित्रांनो? बोलत असताना सिम्पल टेन्स, कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स हे 3 टेन्स आपण जास्तीत जास्त वापरतो. मात्र परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर आपण खूपच कमी प्रमाणात करतो. पण तरीसुद्धा आपण ते थोडक्यात बघूया. एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि आजसुद्धा ती क्रिया सुरूच आहे असं दाखवण्यासाठी आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. उदाहरणार्थ मी 2006 मध्ये इंग्रजी विषय शिकवायला सुरुवात केली आणि आजसुद्धा शिकवत आहे म्हणजे मी इंग्रजी शिकवत आलेलो आहे. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश या पद्धतीने. ती क्रिकेट खेळत आलेली आहे. शी हॅज बीन प्लेइंग क्रिकेट. तो पुस्तक वाचत आलेला आहे. ही हॅज बीन रीडिंग अ बुक या पद्धतीने. हॅव आय वी यू दे असेल तर हॅव बीन, ही शी इट असेल नाम असेल तर हॅज बीन. त म्हणजे ING. ओके, ING लावा गेलं आपल्याला. पुढचा टेन्स आहे मित्रांनो आपल्याला पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट म्हणजे भूतकाळात तुम्ही एखादी क्रियेला सुरुवात केली आणि भूतकाळामध्ये विशिष्ट क्षणापर्यंत ती क्रिया सुरूच होती असं दाखवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. उदाहरणार्थ मी क्रिकेट खेळत आलेलो होतो. आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. मी 1 तासापासून क्रिकेट खेळत आलेलो होतो. आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 1 hour. त्याच पद्धतीने फ्युचरमध्ये एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि भविष्यकाळामध्ये एका विशिष्ट क्षणापर्यंत ती क्रिया सुरूच असेल असं दाखवण्यासाठी आपण वापरतो शाल हॅव बीन, विल हॅव बीन VING. उदाहरणार्थ मी क्रिकेट खेळत आलेलो असणार. आय शॅल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. तो पुस्तक वाचत आलेला असणार. ही विल हॅव बीन रीडिंग अ बुक या पद्धतीने. तर मित्रांनो ही टेन्सेस आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत. 2च गोष्टी, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब हे सोबत कुठे वापरतात, कसे वापरतात, केव्हा वापरतात यावरच तुम्ही लक्ष द्या. लवकरच तुम्ही इंग्लिश शिकणार. थँक्यू.